आणखी एक महत्त्वाची बातमी, बारामती मतदारसंघातील मतदान केंद्रावर युगेंद्र पवारांकडून पाहणी करण्यात आली आहे। मतदारांवर दबाव टाकून मतदान केलं जात आहे असा आरोप युगेंद्र पवार यांनी केला आहे। तर या आरोपानंतर युगेंद्र पवार यांनी स्वतः मतदान केंद्रावर जाऊन पाहणी केली आहे। बारामती विधानसभेतल्या प्रत्येक गावातल्या मतदान केंद्रावरती जाऊन योगेंद्र पवार सध्या पाहणी करत आहे। सध्या आपल्यासोबत योगेंद्र पवार आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करूयात। गावातल्या प्रत्येक मतदान केंद्रावरती जात आहे, पाहणी करत आहे, कसा प्रतिसाद मिळतोय? खूप चांगला प्रतिसाद मिळतोय आणि आज खरं तर तुम्ही हा प्रश्न विचारलाय, आपण जे गावामध्ये आलोय या गावाचं नाव आहे मुरुम। सगळ्यात जास्त लीड लोकसभेला या गावाने दिले। तुम्ही असाही आरोप केला की काही मतदान केंद्रावरती दमदाटी करण्यात येते, मतदान करण्यात येते, तर अशी कुठली मतदान केंद्र आहेत आणि तिथे तुम्ही जाणार आहेत का, पाहणी करणार आहेत का? हो, मी तिथे जाणार आहे। असे भरपूर आहेत मतदान केंद्र, ते आज मी तुम्हाला इथं सांगत नाही, पण तिथं जाऊन मी आपल्या म्हणजे काय नक्की चाललंय ते मी जाऊन बघणार आहे। 23ला ते शक्य नाहीये, कारण फक्त रिझल्ट 23ला येणार आहेत आणि शपथविधी 26 तारखेला आहे। पण मला असं वाटत नाही आणि महाराष्ट्राच्या जनतेला पण असं वाटत नाही, कारण महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे आणि मुख्यमंत्री हे महाविकास आघाडीचेच असतील।